नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट नोटरी आणि मेडिएटर आहे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे इथे प्रॅक्टिस करते. आता मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते आणि पुण्यामध्ये आता प्रत्येक वर्षी पुण्यामध्ये पुणे बार असोसिएशनची निवडणूक असते. ती 31 जानेवारीला असते. यावेळेस बार काउन्सिलचा 31 जानेवारीला कार्यक्रम असल्यामुळे पुणे बार असोसिएशनची इलेक्शन 6 फेब्रुवारीला आहे. आणि आता मला असं वाटतं की बऱ्याचशा बार असोसिएशनमध्ये इलेक्शन आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जर इलेक्शन असेल आता नवीन येऊ घातलेली ती आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची. ती इलेक्शन मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आणि आता आपण बघतोयच आहे की पुणे मनपाच्या पण इलेक्शन किंवा मुंबई महानगरपालिकेच्या पण इलेक्शन झालेलं आहे. त्याचे निकाल पण आलेले. तर त्या संदर्भात एक व्हिडिओ आहे की आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपण वकील आहोत आणि आपल्याला राईट टू वोटचं महत्त्व माहिती आहे की वोटिंग इज अ प्रिशियस राईट. आपल्याला मतदानाचा हक्क हा आपल्याला मतदानाच्या हक्कासाठी भांडावं नाही लागलं. जेव्हा संविधान आलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो राईट दिला असेल, समानतेने दिला असेल, तो म्हणजे मतदानाचा हक्क. बाकीच्या देशामध्ये महिलांना मतदानाच्या हक्कासाठी लढावं लागलं, आंदोलनं करावी लागली. पण आपल्याला तसं नाही करायला लागलं. आपल्याला संविधानाच्या मुळे मूलभूत अधिकार म्हणून संविधानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मतदानाचा हक्क हा मिळाला. सगळ्यांना मिळाला, पुरुषांबरोबर स्त्रियांना पण मिळाला. आणि तो हक्क खूप महत्त्वाचा आहे मला असं वाटतं. आपण वकील म्हणून तर आपल्याला ते पण माहीत असणं गरजेचं की आपण म्हणतो की आपण इलेक्शनमध्ये राजकीय इलेक्शनमध्ये आपण वोटिंग करतो. मग वकील म्हणून इलेक्शनमध्ये वोटिंग करताना ते पण खूप महत्त्वाचं आहे. त्याची पण माहिती असणं खूप गरजेचं आहे की तुम्ही जेव्हा बार असोसिएशनमध्ये काम करता आणि तिथं तुम्ही जेव्हा वोटिंग करता तर ते वोटिंग करताना तुम्ही खूप विचारपूर्वक करायला पाहिजे. कारण आता राजकारण हे जे आहे, राजकारण हा पण एक बिझनेस झालेला आहे. कारण राजकारणामध्ये पण लोक एक बिझनेस म्हणून येतात. म्हणजे कितीतरी लोक असं असतात की जे ह्याच्यामध्ये इलेक्शनमध्ये उभे राहण्यासाठी ते फक्त असतात. त्यांना काम करायचं नसतं. त्यांना फक्त इलेक्शनला उभं राहायचं असतं. इलेक्शनमध्ये उभं राहून एक म्हणजे स्वतःचं नाव कमवायचं असतं किंवा एक फेम, प्रतिष्ठा, लाईमलाईट घ्यायचं असतं. तर हे फेम, प्रतिष्ठा, लाईमलाईट ही मिळतेच जेव्हा तुम्ही इलेक्शनला पुणे बार असोसिएशनच्या किंवा कोणत्याही बार असोसिएशनच्या इलेक्शनमध्ये तुम्ही जेव्हा निवडून येता तेव्हा ते मिळतंच आहे. ते त्यात काही वादच नाही. त्याच्यासाठी इलेक्शनला उभं राहणं ही चांगली गोष्ट आहे. पण इलेक्शनला उभं राहण्यासाठी अजून एक गोष्ट हवी आहे की जी खूप गरजेची आहे. वकिलांच्या इलेक्शनमध्ये म्हणते की बार असोसिएशन, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या इलेक्शनमध्ये ती म्हणजे की वकिलांसाठी काम करायचं. वकिलांच्या वेलफेअर महत्त्वाचं आहे. वकिलांचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला उभं राहायचं आहे. बार असोसिएशनमध्ये जर आपण निवडणुकीला आपल्याला उभं राहायचं तर आपल्याला वकिलांचं कल्याण करायचं हा पहिला हेतू आपला ऑब्जेक्ट असणं पाहिजे आणि मग बाकीचे ऑब्जेक्ट नंतरचे असणं पाहिजे. दुसरं म्हणजे की ह्या इलेक्शनमध्ये वोटिंग करताना आपण समजा आता मग आपल्याला वोटिंग करायचं तर वोटिंग करताना आपण जो उमेदवार आहे तर तो उमेदवाराचं 2 प्रकारे आपण मूल्यमापन करतो. एक म्हणजे की तो आपल्याला ओळखीचा आहे का, तो म्हणजे त्या कोणीतरी आपल्याला सांगितलं त्याला वोटिंग करायला. आणि दुसरं म्हणजे मूल्यमापन म्हणजे की तो काय काम करणार आहे किंवा त्याची आपल्याला माहिती आहे. त्यांनी सांगितलं आपल्याला की आपल्यासाठी तो अशी कामं करणार आहे आणि अशा पद्धतीने मग आपण ते वोटिंग करतो. तर हे वोटिंग करताना आपण हे पण विचार करणं गरजेचं आहे की आता सगळ्यात मोठी इलेक्शन होणार आहे की जी वकिलांसाठी खूप महत्त्वाची की ती बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आणि पुणे बार असोसिएशनची पण इलेक्शन होणारच आहे. ती पण खूप महत्त्वाची. आपण वकील म्हणून जेव्हा कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो, आता माझी 26 वर्ष प्रॅक्टिस आहे. तर मी गेली 26 वर्षापासून तर सांगते की आपल्याला बरेचदा काही अनुभव येतात, काही समस्या येतात आणि तेव्हा आपल्याला एक कमिटीचा मेंबर म्हणून, बार असोसिएशनचा मेंबर म्हणून त्याची गरज लागते. समजा आता मला काहीतरी कुठेतरी लेटर हवं आहे, मी कुठेतरी ॲप्लाय केलं आणि मला एक्सपिरियन्स लेटर हवं आहे तर मला अध्यक्षांचं लेटर घ्यावं लागतं किंवा सेक्रेटरीचं मला लेटर कुठेतरी द्यावं लागतं. मग असं बार असोसिएशनची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की कोण अध्यक्ष आहे, कोण सेक्रेटरी, कोण उपाध्यक्ष, कमिटीचं काय आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचा जर आपण विचार केला तर आपण वकील लोक महाराष्ट्र आणि गोवाचे हे मेंबर असतात की जे सगळे मेंबर त्यांच्याकडं महाराष्ट्र आणि गोवाचं ते बघणार आहेत वेलफेअर वकिलांचं. तर मग आपल्या वकिलांचं महाराष्ट्र आणि गोवाच्या इलेक्शनच्या बाबत जर आपण म्हणलं तर बार काउन्सिल काय करत असतं तर बार काउन्सिल आपल्याला सनद देते, आय कार्ड देते. तर समजा आता एखाद्या व्यक्तीचं सनदचं प्रॉब्लेम आहे तर किंवा आय कार्डचं प्रॉब्लेम आहे तर तो आपण लगेच मेंबरला कॉन्टॅक्ट करून की आमचं असं असं आहे आणि आम्हाला ते असं हवं आहे की ते आय कार्ड हवं आहे किंवा आमचं आय कार्ड हरवलं आहे. अशा पद्धतीने आपण हे करतो.
दुसरं म्हणजे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ह्याच्या पद्धती ह्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे वकिलांसाठी कॉम्पेन्सेशन पण मिळतं. डेथ झाल्यावर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडनं कॉम्पेन्सेशन मिळतं. इंजुरी झाली असेल, ॲक्सिडेंट झाला असेल त्याच्यासाठी पण मिळतं. तर त्यासाठी पण तुम्हाला एक मेंबर जवळचं ओळखीचं असणं गरजेचं आहे की ज्याला तुम्ही फोन करून तुम्ही सांगू शकता की अर्ज करू शकता की अर्ज करून मग ते तुम्हाला ते करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आणि असोसिएशन बार असोसिएशन इथं निवडणुकीसाठी वोटिंग करताना तुम्हाला हे विचार करणं गरजेचं आहे की आपण आपलं हे जे महत्त्वाचं वोट जे आहे ते देतो आहे तर ते आपण आपल्यासाठी द्यायचं आहे, ना की एक व्यक्ती उभा राहिली आहे त्या व्यक्तीला जिंकायचं आहे, त्या व्यक्ती तुम्हाला मत मागते आहे मला निवडून द्या, ना की त्या व्यक्तीसाठी. तर आपण हे जे वोट करणार आहे हे आपण हे वोट जे आहे ते आपल्यासाठी द्यायचं आहे. आपल्यासाठी का की जर मला भविष्यात काही मला काही समस्या असेल तर मी ज्या व्यक्तीला वोट केलेलं आहे ती व्यक्ती माझ्या एक फोनवर अवेलेबल असेल आणि ती व्यक्ती माझी समस्या सोडवण्यासाठी मला ती प्रयत्न करणार आहे, ना की ती व्यक्ती मी जर फोन केला तर ती बिझी असेल किंवा ती मला एंटरटेन करणार नाही आहे, मला वेळ लागणार आहे. तर तुम्ही जे वोट करणार आहे तर ते तुम्हाला सक्षम करण्यासाठी, तुम्हाला बळकट करण्यासाठी, तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी द्या, ना की जी व्यक्ती उभा राहिली तिला सपोर्ट करण्यासाठी किंवा तिला स्ट्रॉंग होण्यासाठी नका करू की तिला तिचं एक हे जे आहे तिला वोट देऊन तिला स्ट्रॉंग करण्यासाठी करताय का स्वतःला स्ट्रॉंग करताय, हे प्रश्न तुम्ही नेहमी विचार करायला पाहिजे. कारण आता मला असं वाटतं की इलेक्शनचा माहोलमुळे मला असं वाटलं की की तो महत्त्वाचा आहे की मी पण मला असं वाटलं की ती महत्त्वाचं आहे की ते वकिलांना सांगणं की बऱ्याचदा ज्युनियर वकील असतात ते ज्युनियर वकिलांना सिनियर सांगतात की तुम्ही यांना वोट द्या. सिनियर वकिलांनी सांगितल्यावर मग ज्युनियर्स त्यांना वोट करतात. पण तुम्हाला माहीत पाहिजे की ज्युनियरपासून तर सिनियरपर्यंत सगळ्या वकिलांना कधी ना कधी आपल्याला असोसिएशनच्या मेंबरची किंवा बार काउन्सिलच्या मेंबरची गरज लागते. आणि त्यामुळं आपण हे जे वोटिंग करतो आहे आपण वकील आहोत, आपण पहिले स्वतःला न्याय द्यायचा आहे, मग आपण दुसऱ्याला न्याय देऊ शकतो. आता मला असं हा व्हिडिओ करण्याचं कारण अजून एक होतं की आता मी पण बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला इच्छुक आहे. आता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवामध्ये यावेळेस खूप ग्रेट गोष्ट झालेली आहे ती म्हणजे की यावेळेस फर्स्ट टाईम महिला इलेक्शनमध्ये उभा राहणार आहेत. या अगोदर पण महिला उभा राहायच्या, पण यावेळेस महिला ज्या उभा राहणार त्या रिझर्वेशनमध्ये उभा राहणार आहे. तर बऱ्याचदा काही लोकांचं रिझर्वेशनविषयी थोडीशी कन्फ्यूज भावना असते किंवा थोडीशी निगेटिव्ह भावना असते की वाय रिझर्वेशन. पण आय थिंक रिझर्वेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन मेनी एरियाज. कारण आत्ता हे जे महाराष्ट्र बार काउन्सिल गोवाची जी इलेक्शन आहे त्यासाठी तर रिझर्वेशन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण हे रिझर्वेशन आहे म्हणून मी कंटेस्ट करते आहे. महिलांचं रिझर्वेशन आहे फर्स्ट टाईम. आत्तापर्यंत बार काउन्सिलला एकही महिला बार काउन्सिल म्हणून निवडून गेलेली नाही आहे. आणि आत्ता यावेळेस प्रथम महिला निवडून जाणार आहेत. म्हणजे तुम्ही निवडून देणार आहेत सगळे वकील लोक. ते वकील लोक आणि महिलांना निवडून देताना फक्त असं नाही आहे की त्या महिलांसाठी काम करणार आहेत. हां, त्या महिलांना रिप्रेझेंट करणार आहेत, त्या महिला रिझर्वेशनमधून येणार आहेत, त्या महिलांना रिप्रेझेंट करणार आहेत, पण ते पुरुष वकिलांना पण रिप्रेझेंट करणार आहेत. आणि त्यामुळं तुम्ही जेव्हा वोटिंग करणार आहेत मग बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचं वोटिंग जे असतं तर त्या वोटिंगमध्ये तुम्हाला प्रेफरन्शियल वोट द्यायचं असतं. पहिलं मत तुमचं खूप महत्त्वाचं असतं. आपण बाकीच्या ठिकाणी एक मत देतो, पण बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवामध्ये तुम्ही 25 मतं देऊ शकता नंबर वाईज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे बरेच लोकांना माहीत नसतं. आता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची इलेक्शन येतेच आहे, त्यासाठी मी अजून एक व्हिडिओ करायलाच. पण याच्यामध्ये तुम्ही 25 वोट देऊ शकता. तर तुम्ही कंटाळा नाही करायला पाहिजे. मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला वोटिंग केलं होतं तेव्हा मग खूप गर्दी असायची होती आणि खूप वेळ लागतो ते 25. कारण खूप मोठी ती लिस्ट असते तुमची ती जे तुम्हाला जे मिळतं ते मतदानचं ज्याच्यावर तुम्हाला वोटिंग करायचं. तर तिथून तुम्ही नंबर टाकायचे आणि नंबर टाकताना तुम्ही 01, 02, 03 म्हणजे 01 का टाकायचा की त्या 1च्या पुढे पण काही कोणी लिहू नये नाही आणि 1च्या अलीकडे पण काही लिहू नये म्हणून 01, 02 आणि किंवा मग फर्स्ट FIRST फर्स्ट COND सेकंड असं पण तुम्ही लिहू शकता किंवा नंबर पण लिहू शकता. नंबर लिहिलं तर नंबर पण लिहू शकता. तर मला असं वाटतं की तुम्ही 01, 02 असं लिहायला पाहिजे. 25 मतं द्या. कारण आपण जर बघितलं तर आपल्या फक्त
एकदा मत देतो त्याचं काउंटिंग होतं, पण याच्यामध्ये दुसऱ्या मताचं पण काउंटिंग होतं, तिसऱ्या मताचं पण काउंटिंग होतं. एखादी व्यक्ती त्याच्यामधून बाहेर पडली तर त्या व्यक्तीची सगळी मतं त्या दुसऱ्या प्रेफरन्शियल वोट ज्याला दिले त्याकडे जातात. तर अशा पद्धतीने हे वोटिंगचं असतं. तर हे म्हणून हे वोटिंगची जी माहिती असणं सगळ्यांना खूप गरजेची आहे. ती माहिती घेणं खूप गरजेचं आहे. आपण फक्त वोटिंग करत नाही, तर हे वोटिंग आपल्यासाठी करता हे महत्त्वाचं आहे. आपल्याला ती व्यक्ती पुढच्या काळात आपल्याला विश्वास असायला पाहिजे की ही व्यक्ती आपल्यासाठी उभा राहील, ही व्यक्ती आपल्या समस्या सोडवेल, ही व्यक्तीला आपण एनीटाईम फोन करू शकतो, एनीटाईम ही व्यक्ती आपल्याला एंटरटेन करेल, आपल्यासाठी भांडेल, आपल्यासाठी लढेल आणि आपल्यासाठी ती कायम हजर राहील. अशाच पद्धतीने तुम्ही हा विचार करायला पाहिजे. म्हणून माझं सगळ्या वकिलांना एक नम्र विनंती आहे. खूप मोठा व्हिडिओ करत नाही मी, 10 मिनटं झालेत, की सगळ्या वकिलांना ही नम्र विनंती आहे, ज्युनियर सिनियर सगळ्याच वकिलांना, तुम्ही वोटिंग करताना खूप चांगला विचार करा. कारण जे वकील लोक इलेक्शनला उभा राहतात तर ते वकील लोक इलेक्शनला त्यांचा ऑब्जेक्ट पण तुम्ही ध्यानात घ्या, हेतू पण ध्यानात घ्या. जे लोक ज्यांना खरं वेलफेअरसाठी वकिलांसाठी करायचं असतं त्या वकिलांचं तुम्ही समजून घ्या की ते वकील तुम्हाला समजायलाच पाहिजे की कोण वकिलांच्या वेलफेअरसाठी उभे राहिले आणि त्यांना नक्की तुम्ही मतदान करा, त्यांना नक्की तुम्ही संधी द्या. आणि आपण वकील आहेत, आपण ठरवू शकतो की कोण व्यक्ती आहेत की जी आपल्यासाठी लढू शकते. आपल्याला कोणी सांगायची गरज नाही की यांना वोटिंग करा, किंवा जरी एखादी आपल्या वेलविशर आपले फ्रेंड्स असतील, सिनियर असतील, कदाचित ते तुम्हाला चांगलं सांगतायत, तुम्ही ते करा की कारण सिनियरचं असतं एक्सपिरियन्स महत्त्वाचा असतो. पण तुम्हीही विचार करा की ही व्यक्ती का, ह्या व्यक्तीला म्हणजे वोट करताना विचार करा. वोट हे विकलं जायला नाही पाहिजे, वोट हे कोणत्या पार्शियलिटीमध्ये नाही पाहिजे, कोणत्या भावनेमध्ये तुम्ही देऊ नका. मनापासून विचार करा. एक व्यक्तीचं इंट्युशन पण तुम्ही घ्या की जी व्यक्ती उभा राहिली तिचं काय इंट्युशन आहे, तिला काय काम करायचं आहे, तिने अगोदर काय काम केलं आहे. एखादी व्यक्ती उभा राहते आहे, अचानकपणे उभा राहते आहे, मग उभा राहते आहे, पण त्या व्यक्तीने अगोदर काय काम केलं, ती व्यक्ती अगोदर काय आहे, अगोदर सगळ्यांची कशी आहे, अगोदर तिने काय काम केलं आहे का, अगोदर त्या व्यक्तीची तुम्हाला पूर्ण माहिती प्रोफाईल बघा की त्यांचं कसं बॅकग्राऊंड आहे, ते कशा पद्धतीने ते काम करत आहेत. ॲज अ वकील म्हणून त्यांनी वकिलांना किती काम केलं आहे वकिलांसाठी, तर त्या गायडन्स करतायत का, त्या वकिलांचे हेल्प करतायत का आणि पुढच्या काळात ते करणार आहेत का, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे तुम्ही ही माहिती नक्की घ्या. बार असोसिएशन असेल, कोणतीही निवडणूक, मी तर म्हणते बार असोसिएशन असो, बाहेरचं इलेक्शन असो, PMC, आमदारकी, कोणतेही, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची इलेक्शन होती आहे जी 8 वर्षांनी होती आहे. व्हेरी लाँग पिरियड, 8 इयर्स. ही 8 वर्षांनी व्हायलाच नाही पाहिजे, 5-5 वर्षांनीच व्हायला पाहिजे. कारण 8 वर्ष म्हणजे 3 वर्ष त्यांना मिळालेत एक्स्ट्रा. ते काही कारणं असतील त्याची, की मी नाही असं म्हणत की त्यांनी काही चुकीचं केलं किंवा काय कारणं असतील, तर ते पण आपण बघणं गरजेचं आहे की आपल्याला जे वोट केलं आहे आपण ते वोट आपण योग्य व्यक्तीला देत आहे की नाही ते बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही वोट करा. आणि वोट करून योग्य व्यक्ती निवडून आणण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. थँक्यू सो मच. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला तुम्ही सांगा. आवडला नसेल, काही चुकलं असेल माझं ते पण सांगा. मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला उभा राहणार आहे. का उभा राहणार आहे? कारण महिलांचं रिझर्वेशन आहे म्हणून. मी पुणे लॉयर्स कन्झ्युमर सोसायटी पुणे इथे 2015ला निवडून आले होते, तेव्हा पण मी रिझर्वेशनमधून उभे राहिली होती. तेव्हा पुणे लॉयर्स कन्झ्युमर सोसायटीला 2 महिलांचं रिझर्वेशन होतं, त्यातून मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही निवडून आलो होतो. तर त्यामुळंच आम्ही निवडून आलो होतो आणि मी इलेक्शनला उभा राहिले होते. 2015ला मी निवडणुकीला उभा राहिले होते पुणे लॉयर्स कन्झ्युमर सोसायटी. तिथं मी फर्स्ट इयरला सेक्रेटरी होते. 2020ला मी पुणे लॉयर्स कन्झ्युमर सोसायटीच्या इतिहासातली 60 वर्षातील पहिली महिला चेअरमन म्हणून मला तिथं माझी नियुक्ती झाली. त्यामुळं ते सगळं मला खूप चांगला अनुभव मिळाला मला पुणे लॉयर्स कन्झ्युमर सोसायटीमध्ये काम करण्याचा. आणि आता पण महाराष्ट्र आणि गोवाला मी जी खूप मोठी उडी आहे माझ्यासाठी खरं तर, की मला जे उभं राहायचं आहे तर मला फक्त आणि फक्त वकिलांसाठी उभं राहायचं आहे. मला वकिलांच्या समस्या सोडवायच्या आहे, मला वकिलांचं वेलफेअर बघायचं आहे, मला वकिलांना चांगल्यात चांगल्या संधी द्यायच्या, मला वकिलांच्यासाठी काम करायचं आहे खूप. आणि म्हणून मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला उभं राहणार आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ मला करणं गरजेचं आहे की तुम्ही वोटिंग करताना हा सगळा विचार करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला असं खात्री आहे की तुम्ही नक्की आता विचार कराल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मला तुमच्या काही समस्या असतील काय असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका, मी तुम्हाला नक्की मदत करेन. थँक्यू सो मच. बाय.